नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रत्येक सुवासिनी महिला अतिशय श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करतात. तो सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाचे आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठे महत्त्व आहे आणि पौराणिक कथेनुसार याच दिवशी सती सावित्रीने आपल्या बुद्धीच्या आणि पतिव्रता धर्माच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पण यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी आहे आणि पूजेचे पंचांगानुसार 3 सर्वात शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि पूजेच्या वेळी कोणत्या चुका आपण टाळायच्या आहेत, त्याचप्रमाणे राहू काळची वेळ कोणती असेल, कोणत्या वेळेमध्ये पूजा करू नये आणि त्याच्यासोबतच आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला जे सत्यनारायण व्रत करतो, पूजा करतो, तर ती सत्यनारायणाची पूजा आपण पौर्णिमेची कधी करावी, कोणत्या वेळेत करावी, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीही पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कोणीमध्ये स्किप करू नका. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एक कमेंट नक्की करा. तर आता यंदा वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे रविवारी 28 जून रोजी पहाटे 3:06 आणि पौर्णिमा समाप्त होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:26. उद्या तिथीनुसार 29 जून रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा ही असणार आहे आणि उद्या तिथीनुसार 29 जून रोजीच हा सण साजरा करणं शास्त्रोक्त ठरणार आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा, दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण जे सत्यनारायण करतो, तरी सत्यनारायण पूजा आपल्याला सोमवारी म्हणजेच वटपौर्णिमा आहे 29 तारखेला, तर त्या दिवशी आपल्याला करायचं आहे प्रदोष काळामध्ये. कारण की 30 तारखेला मंगळवारी पौर्णिमा ही सकाळी समाप्त होणार आहे. त्यामुळे आपल्याला सत्यनारायणाची पूजा आणि उपवास वटपौर्णिमेच्या दिवशीच आपण करायची आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल आपण सत्यनारायण हे कधी करायचं आहे. आणि त्याच्यासोबतच बघा तुम्हाला सांगते, आता या दिवशी वटपौर्णिमा आहे, त्याच्यासोबतच पौर्णिमा आहे, परत आपल्याला सत्यनारायणसुद्धा करायचं आहे. तर बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या आहेत, म्हणजे भरपूर सेवा अशी करायची आहे जे आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण जे काही सेवा करतो ते सगळं काही करायचं आहे आपल्याला. त्याच्यासोबतच बघा तुम्हाला सांगते, कुंकुमार्चनसुद्धा तुम्हाला करायचं आहे. आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असतो, ते देखील तुम्हाला करायचं आहे. आणि बऱ्याच आपल्या सेवा ज्या असतात पौर्णिमेच्या दिवशी करायच्या त्या करा नक्की. तर या दिवशी बघा सर्व महिलांनी लवकर उठायचं आहे. वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदरच काही महिला काय करतात, सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात. तर असे काही करू नका. महिलांनी सर्व नीट व्यवस्थित करायचं आहे. आपल्याला जर या दिवशी लवकर उठायचंच आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तरी चिमूटभर हळद टाकून आंघोळ नक्की करायची आहे. कारण की माता लक्ष्मीला हळद ही प्रिय आहे, त्यामुळे हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि लक्ष्मीनारायण आपल्यावर प्रसन्न होतील, तिन्ही देवता प्रसन्न होतील आणि म्हणून हळद टाकून नक्की आंघोळ करा. जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील ते संपूर्णपणे नष्ट होतात. त्याचबरोबर या दिवशी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्याला देवघरातील देवांची छानशी अशी विधिवत पूजा करायची आहे. सगळ्या देवांना आंघोळ घालायची आहे, अभिषेकसुद्धा करायचा आहे, हळदीचं लेपनसुद्धा आपल्याला करायचं आहे. आणि या वर्षीची जी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला कुलस्वामिनीची, माता लक्ष्मीची छानशी अशी विधिवत पूजा करा. छान पंचामृताने तुम्हाला आता सांगितलं मी, अभिषेक वगैरे करायचा आहे. आणि त्याच्यासोबतच बघा कुलदेवीचा मंगल कलशसुद्धा या दिवशी जरूर तुम्ही भरा आणि आपण जे हळदीचं लेपन करतो उंबरठ्याला ते सुद्धा नक्की करा. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे. जर तुम्ही खणा नारळाची जरी नाही भरली ओटी तरी चालेल. वटपौर्णिमेला देवी आईची ओटी, आंबा आणि गहू यांनी देवी आईची ओटी नक्की भरा. एक ओटी तुम्हाला तुळशीजवळसुद्धा एखाद्या वाटीमध्ये तुम्ही ठेवायची आहे. देवघरामध्ये सुद्धा बघा तुम्ही देवी आईला एक ओटी ठेवू शकता, गहू आणि एक आंबा ठेवून. हळदी कुंकू फूल वाहून देवी आईची ओटी नक्की पूर्ण भरा आणि पूजा करा. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती लक्ष्मी मातेला, तुमच्या कुलस्वामिनीला सांगा. तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवली तुम्ही तर हळदी कुंकू फूल वाहा, तुम्ही तुळशी मातेची सुद्धा पूजा करा. आधी देवघरात देवाची तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे. काही महिला घाई करतात, आधी वडाच्या झाडाची पूजा करून येतात मग घरातल्या देवांची. असं करू नका. आधी आपल्या देवघरामध्ये देवांची पूजा करायची आहे, तुळशी मातेची पूजा करा, आपल्या कुलस्वामिनीची वटी भरा नुसती गव्हाने आणि आंब्याने. तर ज्येष्ठ पौर्णिमेला, वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व असतं. आपण इतर वेळी अख्ख्या तांदळाने ओटी भरत असतो.
यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा 5 बायकांना ओटी भरतो आंब्याने, तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे. या दिवशी गव्हाचाच वापर करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना तुम्हाला मूठभर गहू वापरायचे आहेत. तांदूळ अजिबात वापरू नका, कारण की या दिवशी गव्हाला खूप महत्त्व आहे. आणि आता वडपौर्णिमा आहे, तर आपण वडाची पूजा करणार आहोत. तर बघा, आपण सुवासिनी महिलांनी आपण कोणती साडी नेसायची आहे, कोणता रंग शुभ असणार आहे, तर या संदर्भात मी कालच व्हिडिओ केला होता. तुम्ही जर पाहिला नसेल अजून तर चेक करा. संपूर्ण व्हिडिओ अवश्य पाहतो, म्हणजे तुम्हाला समजेल की कोणते रंग शुभ आहेत आणि कोणते अशुभ आहेत. तर आता बघा, त्याचप्रमाणे वडाची पूजा करताना मी तुम्हाला बघा सांगेल की तुम्ही वडाच्या झाडाखालीच जाऊन पूजा नक्की करा, कारण की फांद्या वगैरे तोडून आणल्या आहेत आणि तुम्ही त्याची पूजा करताय. मात्र असं करू नका. या दिवशी आपल्याला पारंब्या असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करायची असते. या दिवशी कोणाचा अपमान करू नका, कोणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार करून जाईल, मान सन्मान करून जाईल, सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मान सन्मान हा करायचा आहे. कोणाचाच अपमान करायचा नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. मांसाहार, मद्यपान वर्ज्य करायचं आहे, याची काळजी घ्यायची. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये शांतता राहील, याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. आपलं मन शांत ठेवा आणि प्रसन्न ठेवा. प्रसन्न मनाने केलेली पूजा, सेवा, व्रत, उपवास फळ देऊन जात असतात आणि म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवा. तसेच या दिवशी वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे, तर 2 हिरव्या बांगड्या लागणार आहेत. आपल्याला शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, दूध, पंचामृत नसेल तर कच्चं गाईचं दूध घ्या. पूजेचं वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गुळ खोबऱ्याचं नैवेद्य, आंबे, द्रुवा आणि गहू किंवा फुलं वगैरे. तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हार देखील आणलात फुलांचा तरी देखील चालेल. या सर्व वस्तू आपण नेहमीच पूजा करत असतो, आपल्या सर्व महिलांना माहीतच आहे. प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा आहे. तुम्ही विड्याची 2 पानं मांडायची, त्यावरती सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पांची आपल्याला प्रथम स्थापना करायची. हळदी, कुंकू, अक्षता, फूल, द्रुवा वाहून पंचोपचार पूजा करायची आहे. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडंसं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे. हळदी, कुंकू, फूल वाहून पूजा करायची आहे. नंतर आपल्याला सूत गुंडाळायचा आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असेल तर तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे. मूठभर गव्हाने तुम्हाला आंबा, याची ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची तुम्हाला भरायची आहे. तुम्ही जशी दरवर्षी पूजा करता तशीच तुम्हाला पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. जशी तुमच्याकडे पद्धत आहे तसं तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा. उगाच याचं ऐकायचं त्याचं ऐकायचं असं करू नका. आपल्याकडे जी प्रथा आहे पहिल्यापासून तीच आपण पुढे चालवावी. तर प्रथम गणपती बाप्पाची पूजा करा आणि नंतर आपल्याला बाकी पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा. जोडीदारासोबतच संपूर्ण आयुष्य सुख, समाधान, आनंदाने, आरोग्य, ऐश्वर्याने, गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाकडे प्रार्थना करायची आहे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे. किमान वडाची पूजा करेपर्यंत नक्की उपवास करा. नंतर तुम्ही खाल्ला तरीही चालणार आहे. उपवास सोडला. काही महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्रभर असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. आता तुमची जशी परंपरा आहे, काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की लगेच उपवास सोडतात, तर काही ठिकाणी संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी सोडतात. ज्याची जशी परंपरा आहे त्या पद्धतीने उपवास तुम्ही नक्की करा. मात्र उगाच परंपरा लावून घेऊ नका. तुमची जशी परंपरा आहे तसंच करा. दरवर्षी जेवढ्यापर्यंत उपवास तुम्ही करता तेवढ्यापर्यंत उपवास करा. उपवास सोडताना काहीतरी गोडधोड खाऊनच मात्र आपल्याला उपवास हा सोडायचा असतो. आणि ज्यांना दर महिन्याच्या पौर्णिमेचा उपवास असेल त्यांनी मात्र सकाळी उपवास करायचा आहे आपण दिवसभर आणि संध्याकाळी सोडायचा आहे. सत्यनारायण करणार आहेत त्यांनासुद्धा सांगते, आपण संध्याकाळी हा उपवास सोडू शकतो. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं, सुतक विटाळामध्ये तुम्हाला ही पूजा करता येणार नाही. तुम्ही उपवास करू शकता. आणि ज्या महिलांना मासिक पाळीची म्हणजे 4 दिवस किंवा 5वा दिवस असेल तर त्यांनी मात्र लांबूनच तुम्ही पाया पडू शकता, नमस्कार करू शकता. आणि गरोदर स्त्रियांनी फक्त लांबूनच तुम्ही नमस्कार करायचा आहे. कारण की बघा, आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. आणि गरोदर महिला तुम्ही गेले तर तुम्ही वडाच्या झाडाखाली
तर मग तुम्ही हळदी कुंकू फूल वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरी चालणार आहे. म्हणजे वडाची पूजा तुम्ही करू शकता. पण कोणाची ओटी भरू नका आणि कोणाकडून ओटी भरून देखील घेऊ नका. तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका आणि कोणाला तुम्ही ओटी देखील देऊ नका. ही चूक मात्र करायची नाही. गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहेत. आता शक्यतो गरोदर महिला वडाची पूजा करतच नाही 7व्या महिन्यानंतर, पण ज्यांच्याकडे जशी पद्धत आहे तसे तुम्ही त्या परंपरेनुसार तुम्ही करा पूजा. तर तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार केला तरी चालणार आहे. मासिक पाळीचे 4 दिवस वगैरे असेल तर त्या महिलांनी आपल्या घरातच आपल्या देवघरामध्येच म्हणजे लांबूनच नमस्कार केला, सावित्री मातेला प्रार्थना केली, तुमच्या पतीसाठी, मुलाबाळांसाठी, मुलांच्या पतीच्या सुख ऐश्वर्यासाठी, उदंड आयुष्य आरोग्यासाठी तरीही चालणार आहे. लांबून नमस्कार करा. गरोदर महिलांनी उपवास करू नका. ज्या महिलांना मासिक पाळीचे 4 दिवस असतील त्यांनी फक्त उपवास करायचा आहे, पूजा मात्र करायची नाही आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या भारतामध्ये संपूर्ण ठिकाणी हे वटसावित्रीचे व्रत मोठ्या मनोभावे केले जाते. तर आता पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री आदर्श समजली जाते. या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्रीने सावित्रीची मनोभावे प्रार्थना करावी. वडाच्या झाडाला सूत गुंडाळून षोडशोपचार पूजा करावी. आता एक गोष्ट सांगत आहे, आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यावर एकीचं सूत गुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक अजिबात करायची नाही आहे. मी काही ठिकाणी बघितले 7 फेऱ्या मारून घेतात, सूत तोडून घेतात आणि दुसरीला देतात. अशी चूक अजिबात करायची नाही. वडाच्या 7 फेऱ्या मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सूत गुंडी तिथेच खोचून द्या. ती तोडायची कापायची चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊन झाडाखाली जा. आधी आपलं पूजेचं ताट तयार करायचं आहे. सगळ्या वस्तू आहेत की नाही काळजीपूर्वक बघायच्या आहेत. त्यात खास करून सुताची गुंडी असायलाच हवी. बघा, तुम्हाला पूजा साहित्याचं दुकानात सर्व गोष्टी मिळून जातील, सर्व वस्तू मिळून जातील. ती सूत गुंडी घ्यायची, मगच आपण वडाची पूजा करायला जायचं आहे. हे मात्र विसरायचं नाही. अगदी सख्या बहिणी जरी असल्या तरी तुम्ही एकमेकांची सुताची गुंडी एकमेकींना देऊ नका. तुम्ही जर बहिणी असल्या तरी तुमचं एकमेकींचं कुळ मात्र वेगवेगळं आहे. प्रत्येकीने आपल्या पतीसाठी एक वेगळी सूतगुंडी घेऊन जायचं आहे. इतरांकडे मागत बसू नका. 7 वेळा धागा बांधला झाडाला की तोडू नका. उरलेला तिथेच खोचून द्यायचा आहे. तर तुमचं वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण होणार आहे. अशाने आपली सूतगुंडी इतरांना देऊ नका आणि तुम्ही मागतही बसू नका. तर आपल्या महिलांना बघा, काही गोष्टी आपल्या हातून चुकीच्या होत असतात. तर अशा चुका करू नका. या चुका आपण करतो आणि मग काय होतं, काही अडचणी आपल्या पतिदेवांना भोगाव्या लागतात. मग कामामध्ये त्यांना काही अडचणी आल्या, काहीतरी दुर्घटना वगैरे घडली की आपण म्हणतो की एवढं व्रत केलं, तेवढी देवपूजा केली, मग असं का झालं. तर या छोट्या मोठ्या चुका आपल्याकडनं होतात, त्याची काळजी घ्यायची आहे. तर संपूर्ण कुटुंबाला काही ना काही विघ्न आपल्याला भोगावं लागतं अशाने. म्हणून अशा चुका अजिबात करू नका. प्रत्येकीने प्रत्येकीचं सूत हे वेगळं घेऊन जायचं आहे आणि ती तिथेच खोचून द्यायची आहे. तोडून घरी आणायची नाही शिल्लक राहिलेली. पुढील वर्षी कामात येईल असं अजिबात बघू नका. 5 ते 10 रुपयाला सूतगुंडी मिळून जाते, त्यामुळे काही विचार करण्यात अर्थ नाही. तर आपण आपले बरेच असे खर्च करतो. पतिदेवासाठी आपण एवढा खर्च नाही करू शकत का, सांगा बरं. तर वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तिथे जर महिला असतील तर त्यांची छान अशी ओटी भरा. गहू आणि आंब्याने भरली तरी चालणार आहे. काही ठिकाणी फणस वगैरे बऱ्याचशा अशा वस्तू देऊनसुद्धा ओटी भरली जाते. 5-5 काळे मणी धाग्यात ओवूनसुद्धा दिले जातात. तुम्हाला जर कोणी दिले तर ते टाकून देऊ नका. तुमच्या मंगळसूत्राला तुम्ही बांधून घ्यायचे आहेत. जोवर ते नीट आहे तोवर त्या मंगळसूत्रातच राहू द्या. टाकून देण्याची चूक अजिबात करू नका. काही ठिकाणी 5 बायकांनासुद्धा 5 ठिकाणी सुतात 5 काळे मणी देण्याची देखील प्रथा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने ओटी भरता त्या पद्धतीने नक्की ओटी भरा. आता काही वेळा जर महिलाच मिळाल्या नाही तर मग तुम्ही देवघरामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरा, माता लक्ष्मीची ओटी भरा, त्याचबरोबर आपल्या तुळशी मातेची ओटी भरा. साक्षात लक्ष्मी माता आहे ती. त्याचबरोबर तुम्हाला जर गोमाता दिसली वटपौर्णिमेच्या दिवशी तर हळदी कुंकू लावा, तिला नमस्कार करा, स्वतःच्या हाताने मूठभर गहू खाऊ घाला. त्याचबरोबर एखादी चपाती करा, तूप गुळ लावून आणि गाईला खाऊ घाला स्वतःच्या हाताने. तर बघा, सुख सौभाग्यामध्ये इतकी वाढ होईल. तुमच्या पतिदेवांना प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागेल अशी ही सेवा आहे. प्रत्येक सवाष्ण स्त्रीने गोमातेला या दिवशी स्वतःहून स्वतःच्या हाताने मूठभर गहू न विसरता नक्की खाऊ घाला, चारा खाऊ घाला, स्वतःच्या हाताने नमस्कार करा. बघा, सुख सौभाग्यामध्ये ऐश्वर्यात वाढ होईल, मुलांची प्रगती होईल, तुमच्या पतिदेवांची प्रगती होईल. अष्टरूपी माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील असा हा दिवस आहे. तुमच्यावर कुलस्वामिनीची कृपा होईल. ज्येष्ठ पौर्णिमा असल्याने या दिवशी नक्की गोमातेची सेवा न चुकता सर्व महिलांनी नक्की करा.
तर आता वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करावी ते आपण जाणून घेऊया. तर यंदा वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोमवार आहे. वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे रविवारी 28 जून रोजी पहाटे 3:06 आणि पौर्णिमा समाप्त होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:26 तर उद्या तिथीनुसार 29 जून रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमाही असणार आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं तसं. तर वटपौर्णिमेच्या दिवशी काही शुभ मुहूर्त आहेत. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. पंचांगानुसार काही शुभ मुहूर्त दिले आहेत. जसे की आपण बघतो अमृत मुहूर्त आहे पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:11 या दिवशी शुभ मुहूर्त आहेत. त्यानंतरच सकाळी 8:55 पासून ते सकाळी 7:40 आहे. तर हे 2 मुहूर्त झाले. आता तिसरा मुहूर्त असा आहे तो म्हणजे या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11:25 पासून ते दुपारी 12:20 असणार आहे. आणि या वेळेमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकता. मात्र सकाळी 7:30 पासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे या 1.5 तासाच्या दरम्यान राहू काळ असल्याने शक्यतो या काळामध्ये पूजा करणे टाळावी. कोणतीही पूजा सेवा आपण राहू काळामध्ये करू नये असं म्हटलं जातं. आणि त्यामुळेच बघा हा राहू काळ जो आहे तर हा सोडून 1.5 तास सोडून आपण पूर्ण दिवसभर अगदी 6-6:30 तरी आहे ना संध्याकाळपर्यंत तुम्ही जरी पूजा केली तरी चालणार आहे तुमच्या वेळेनुसार. तर लक्षात ठेवा या राहू काळामध्ये बघा अजिबात तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा चुकूनसुद्धा करायची नाही. त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला बघा संध्याकाळी कुठल्या झाडाला आपण हात लावू शकत नाही. त्यामुळे पूजा देखील करू नका. म्हणजे 6:30च्या आत तुम्ही करू शकता. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा यावेळेस तुम्ही करू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती, त्याचे महत्त्व, शुभ वेळ, राहू काळ अशी संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. परत तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.